काय म्हटलंय बघा, एक कंपाऊंड मायक्रोस्कोप प्रोड्युसेस मॅग्निफिकेशन ऑफ 24. मायक्रोस्कोपचं मॅग्निफिकेशन दिलंय. फोकल लेंथ ऑफ आयपीस इज 5 सेंटीमीटर. Final image form at least distance of distinct vision. Magnification produced by objective is. ओके. आता बघा, हे आम्ही काय दिलंय, मॅग्निफिकेशन दिलंय कुणाचं, कंपाऊंड मायक्रोस्कोपचं, बरोबर आहे. त्यानंतर फोकल लेंथ दिले कुणाची, आयपीसची. फायनल इमेज कुठे आहे, ऍट डीडीव्ही. पण मॅग्निफिकेशन कुणाचं विचारलंय, ऑब्जेक्टिव्ह लेन्स, बरोबर. इज राईट एव्हरीवन. तर ऐका मुलांनो, तुम्ही मॅग्निफिकेशन दिलंय कुणाचं, ऑफ कंपाऊंड लेन्स. किती आहे, 24. मग ह्याचा आता मॅग्निफिकेशन ऑफ ऑब्जेक्ट विचारलाय, त्यामुळं ह्याचा फॉर्म्युला काय, व्ही नॉट बाय यू नॉट. ऍट डिस्टिंक्ट विजन म्हणजे 1 प्लस डी बाय एफ ई. मग मयुरेश सांग कसं सॉल्व्ह करणार. एफ ई दिले 5. नाही, हे म्हणजेच हे टोटल फाइंड करायला सांगितलंय. हे व्ही नॉट बाय यू नॉट म्हणजेच काय, मॅग्निफिकेशन ऑफ ऑब्जेक्टिव्ह लेन्स. अँड हे म्हणजे काय, म्हणजे हा फॉर्म्युला काय होणार, एमपी इज एम नॉट इंटू एम ई. हा बेसिक फॉर्म्युला आहे. इट इज 24 दिले ना, 24. एम नॉट फाइंड करायचंय आणि हे 1 प्लस डी बाय एफ ई. डी 25, एफ ई किती, 5. झाला की प्रॉब्लेम सॉल्व. व्हेरी गुड. ए ऑप्शन इंटू आहे, इंटू नॉट प्लस एम नॉट 25 into 5. 25 divided by 5 is 5 plus 1 6. मग एम नॉट किती आलं, 24/6 म्हणजेच 4. काल मग योगेश